नमस्कार विद्यार्थ्यांनो, इथे NMS 2021 साली हा प्रश्न आलाय। बघा हा प्रश्न किती सोपा आहे। सोप्या पद्धतीने प्रश्न कसा करून घ्यायचा ते बघा। इथे BDHFLSEJT आणि पुढे काय येईल म्हणजे गटात बसणारा अक्षर गट आपल्याला शोधायचा आहे। पुढे काय येईल, कोणतं पद येईल बघा। इथे विचार करत बसायचा नाही, पहिला काय करायचं अनुक्रम बघायचा। अनुक्रमणिका पाठ करून ठेवा ती। B चा आहे क्रमांक 2, D चा क्रमांक आहे 4 आणि H चा क्रमांक आहे 8। दिसतं काय इथे 2 4 आणि 8 यामध्ये काय 2 दुने 4 आणि 4 दुने 8 म्हणजे दुप्पट केली नाही इथे। मग आता इथे बघा F चा क्रमांक किती आहे, तर F चा क्रमांक सुद्धा आपल्याला या ठिकाणी 6 आहे, हा आहे 12 आणि याचा क्रमांक आहे 24 X चा, म्हणजे 6 दुने 12 12 दुने 24। इथे E चा अनुक्रमांक आहे 5, J चा आहे 10 आणि T चा आहे 20। 5 दुने 10 10 दुने 20। मग या ठिकाणी कुठलं येईल बरं, पर्याय कोणता येईल, तर बघा इथे जर आपण DHP पर्याय घेतला, DHP, D चा अनुक्रमांक काय तो आहे 4, H चा अनुक्रमांक आहे 8 आणि P चा आहे 16, म्हणजे 4 दुने 8 आणि 8 दुने 16, म्हणजे या ठिकाणी याचा योग्य पर्याय असेल DHP 4 8 16। बघा या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थ्यांनो। आणि अशा जर नवनवीन पद्धतीचे प्रश्न, परीक्षेत मागे आलेले प्रश्न आणि सर्वांसाठी अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला जर चांगल्या पद्धतीने लवकर 1 मिनिटाच्या आत सोडवायचे असतील तर नक्कीच गुरुकिल्ली फाउंडेशन हे ऍप घ्या, गुरुकिल्ली फाउंडेशन जॉईन करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ नवनवीन लेक्चर्स आपल्यापर्यंत येतील आणि आपल्यालाही नवनवीन शिकायला मिळेल।